रात्रीच अर्जुनने विचारलं, अर्जुन म्हणजे माझं बाळ, की आई उद्या टिफिनला काय देते? मग मी म्हटलं की बघूया, अजून काही ठरवलं नाही, पण एखादी छानशी भाजी बनवते. मग तो म्हणाला उद्या मित्राचा वाढदिवस आहे तर त्याला सँडविच आवडतं, तर देशील का गं? मग मी एक छानशी स्माईल दिली. माझं बालपण हे अगदी साधं आणि सरळ गेलंय. तेव्हा अगदी सँडविच वगैरे आम्हाला कधी मिळालं नाही, म्हणून कदाचित मला या गोष्टी इतक्या आवडत नाही. पण मुलांच्या आनंदासाठी आजकाल मी बनवत असते. अगदी बेसिक सँडविच बनवण्यासाठी हिरव्या चटणीचा आपण वापर करतो, म्हणून छान अशी मुठभर कोथिंबीर धुवून घेतली आणि त्याच्यापेक्षा थोडा कमी असा पुदिना धुवून घेतलाय. मुलं किती तिखट खाऊ शकतील त्यानुसार हिरव्या मिरच्या वापरल्यात, थोड्या लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, त्यानंतर यावरती बुंदी काढून घेतली. बुंदीच्या ऐवजी शेव असेल तरी चालेल. मीठ आणि साखर घालायची, थोडासा लिंबाचा रसही घालायचा आणि ब्रेडच्या ज्या कडा आपण कट केल्यात त्यातल्या काही कडा आपण यामध्ये घालतोय, जेणेकरून ही चटणी थोडीशी दाटसर बनेल आणि ब्रेड जो आहे तो ओला होणार नाही. थोडी दाट आपल्याला चटणी बनवायची आहे आणि बर्फ घालायचा, म्हणजे या चटणीचा रंग खूप सुरेख दिसतो. ब्रेड सँडविचमध्ये मी इथे काकडीचा आणि टमॅटोचा वापर करते. यामध्ये तुम्ही कांद्याच्या स्लाइस, त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे पण असे गोल काप करून घालू शकता. एका ब्रेडला मी मेयोनीज लावून घेते आणि दुसऱ्या ब्रेडला जी आपण हिरवी चटणी पुदिन्याची बनवली आहे ती आपण पसरवून घेऊया. अगदी हलकं फुलकं असं बेसिक सँडविच जे आहे ते हे बनतं, पण टेस्टला खरंच खूप भन्नाट बनतं. जर या स्टाईलमध्ये कधी बनवलं नसेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. दोन्ही गोष्टी आपण पसरून झाल्यानंतर इथे आपण काकडीचे काप जे आहेत ते ठेवलेत, त्यानंतर टमॅटो पण मी ठेवून घेते. छान चवीसाठी यावरती काळी मिरी जी असते त्याची पूड बनवली आणि ती इथं भुरभुरते. थोडंसं मीठही मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. ब्रेडची स्लाइस त्यावरती ठेवून मस्त आकारामध्ये हे सँडविच जे आहे ते कट केलं आहे. छान आपलं इथं व्हेज सँडविच तयार झालं आहे. सँडविच पाहून अर्जुन तर खूपच खुश झाला आणि त्याची स्माईल बघून मी जास्त खुश झाले.